काळजी भोगतो पण आता तुमचा डोळा बसलेला होता रे. मी सहज मजा करून पाहिजे. म्हणजे काही नाटकात वगैरे काम करता का? नाटक बेटा का बाबा? मुलगा आणला नाही आहे, ही फॅशन आहे आजकालची. हा मुलगा आणला नाही बाबा, मी मॅट्रिक पास आहे. हा मुलगा पण 12वी आहे. मी याला एखादा प्रश्न विचारू शकते का? एक नाही दोन विचार नाहीत, आजकाल खोटंही बोलतात. तिथला शिकला आणि ते शिक्षण काहीच राहत नाही. विचारून पाहते. विचार बे. काय हो काय शिक्षण कुठपर्यंत आहे? 12वी पर्यंत. एखादा प्रश्न विचारू शकते? हु इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? इंडियात नाही, महाराष्ट्रात राहतो. व्हॉट इज मुंबई एज्युकेशन? केसाचा धंदा नाही करत, रोज दुखत. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज शिवदास. वेअर डू यू लिव्ह? अरविंद मोवाडी. मला वाटत नाही बाबा हा मुलगा 12वी असेल म्हणून. बाबा विचारलं मला वाटत नाही हा मुलगा 12वी असेल म्हणून. त्यांना विचारलं हु इज द प्राईम मिनिस्टर, व्हॉट इज मुंबई एज्युकेशन काय सांगितलं नाही. फक्त व्हॉट इज युअर नेम आणि व्हेअर डू यू लिव्ह म्हटलं एवढं सांगितलं. एखादा 3 वर्षाचा मुलगा असला, त्या मुलाला जर आई वडिलांचं चांगलंसं गायडन्स असलं त्या मुलाला समजते. पण मला वाटत नाही हा मुलगा 12वी असेल म्हणून. अशातून भाग नाही मी त्या. बरेच दिवस झाले त्यांचं शिक्षण सुटलं. शिक्षण सुटल्यानंतर कष्टकरीच्या कामात लागले, त्या दुपट्याच्या कामात लागले. शिक्षणावर थोडा विसर बी पडू शकते आणि त्यातल्या त्यात कमी जरी शिक्षण असेल तरी चालेल, कारण स्टँडर्ड माणसं आहे, सुखी संपन्न घरचे सुखी संपन्न माणसं आहे. त्या घरी जर तुझे संबंध घडले, तुला लोकांची मोलमजुरी करावं लागणार नाही. माझ्या घरी सुद्धा जिवंत लोकांची मोलमजुरी करता करता बाबा तुम्हाला पसंत आहे ना? मग सोयरीक पक्की करा बाबा. पक्की करू ना? बरोबर आहे. सहमत आहे तुला? बाबा करून टाका. ठीक आहे, मी करतो. म्हणजे फक्त विचारू द्या. आता मी हो म्हटलं मुलगी पसंत आहे. हा पण एक शब्द विचार. शिवदास, हा तू त्यांना 100% पसंत आहे. बिलकुल कम जमला. पोटी चांगली बिघडते आपलं काम. काची वाटी अबे व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझे नाव काय आहे? बाबा काम जमलं ना? मी पसंत आहे ना? तू पसंत आहे. तुला मुलगी पसंत आहे का? मला 100% पसंत आहे. आता सोयरी पक्की झाली. मी त्यांच्याशी होकार देऊन देतो. आम्हाला एक शब्द बोलू दे ना. अजून बोलायचं आहे. मी आपली शब्द का हो? मी तुम्हाला पसंत आहे ना? जी हो. तुमची मुलगी मला 100% पसंत. सोयीक पक्की, संबंध पक्के. तुमच्याकडून मला काहीच नाही बा. समजदार कधी समजदार माणसा जागा बाबा का? जाऊन रे. कधी म्हणतो? कधी म्हणजे ऐकण्यात फरक पडला. समजदार साधे माणसा. साधे माणसं म्हटलं. मी कधी जाईल. मला तुमच्याकडून काही नाही बा. नाही तुमचं थोन ना दौलत काहीच नाही. बरोबर आहे. ना मुंदी नको पाहिजे. गरिबीच्या विचारीला घेऊन चालणारे माणसा. ना तुमची मुंदी, ना तुमचा सोफा सेट, ना तुमचा पलंग बिस्तरा काहीच नाही. हा ना काहीच पाहिजे. मला कोरे पारे 50,000 रुपये पाहिजे. आमच्याकडून तुम्हाला आणखी नको पाहिजे. रोख नाही, गाडी घोडा काही नाही, वाटल्या सांगावरचे कपडे बी नाही. सगळे 50,000 म्हणजे काय? आजकालची प्रथा होऊन बसली आहे. हुंडा घेतल्याशिवाय कोणी मागत नाही. पण तुमची परिस्थिती पाहून कोरे पारे 50,000 देशमुख साहेब, मी एक गरीब लाचार व्यक्ती आहे. लोकांची मोल मजदुरी करून पोटाचं उदरपोषण करणारा. त्याच्यातून त्यातल्या त्यात महागाईचा काळ, रुपयाची किंमत 10 पट वाढलेली आहे. मुलीचं शिक्षण आहे, घरचा घरखर्च आहे आणि त्यातल्या त्यात एवढा या महागाईच्या काळामध्ये या गरीबाजवळ काय शिल्लक पडू शकते? एवढा मी 50,000ची गोष्ट गेल्या, पण माझ्याजवळ 5,000 रुपये नाही तुम्हाला देण्याकरता, तर 50,000ची गोष्ट. मग तुमचे आमचे संबंध जमू शकत नाही बाबा. काय झालं बेटा? जमलं काय? मी म्हटलं तुझ्याकडून काहीच नाही. काहीच नाही पाहिजे. परमेश्वराने भरपूर दिले आपल्याकडे. ना मुंडी, ना गोप, ना घडी, ना गाडी. सर्वच आहे. गाड्या वगैरे. वरचे कपडे नको देऊ. तुला 15,000 रुपयाचा ड्रेस देऊन देईल. कोरे पारे 50,000 दे. 50,000चं काय आपलं काय गरज आपल्याला? प्रथा तशी चालू आहे ना. आपण काय सोडा. अबे प्रथा तिकडे प्रथेने मार गोली. मग का म्हणणार? गत वर्षीचे 5 लाख रुपये बँकेत आहे. या वर्षीचे 50,000 रुपये सत्र तसे आहे. आणि या वर्षीच्या 5,000 रुपयाची सोयाबीन झाली ते तसेच आहे. किती पाहिजे? काय म्हणते? किती पाहिजे तुला? तू काय म्हणते? तुला या शहाण्या माणसाचं म्हणणं आहे, सोनं मुळाचा सोयरा धुळाचा, सोयऱ्याची मांडी सोयऱ्याने झाकायची. गरीबाची हिऱ्यासारखी मुलगी आहे, ती मुलगी मागायची. काय करते? पैशाने जडते काय? तुला 50,000 पाहिजे? 5 लाख मधले मी तुला 50,000 रुपये देतो.
लोकांना सांगायचं मित्रमंडळीला माझ्या सासऱ्याने दिले. लोकांची इज्जत राखायची. चांगला शान. म्हणजे याच्या पोरीसाठी मी आपला बँक खराब करू का? चल. नाही जमत. म्हणजे पोरगी मागत नाही नाही. तुला पैसे पाहिजे. मग लग्न पोरी संग का पैसा संग? पैसा सांगले नाही पोरी सांग दोन्ही. हलकडा दोन्ही कशा भेटतील? नाही जमत मग झालं का? हटकन जाऊ. चल. विचार कर. केला. ही मुलगी जर मागशील नाही म्हणजे माझे संबंध खतम. खतम. तू माझा मुलगा नाही, मी तुझा बाप नाही. देवस्थानात पूर्ण जमीन दी. काय बरं विचार. अबे हो ना, विचार केला. केला? हो केला. आजपासून तुझा माझे संबंध खतम. खतम. तू माझा बाप नाही, मी तुझा मुलगा नाही. बे हो. आपल्या हाताने लग्न करीन. तू का रे? तुला कोण पोरगी देते बे? अरे बापरे. बापरे, 101. येथून नागपूरला गेलं मग पोरगी मागत. नागपुरात जोडे खासी लक्षात ठेव. जोडे? नागपूरवाला होईल. अरे मला पाहती ना आव म्हणतील जाऊ नाही म्हणत. बरी बाबा हे खाऊन का? अरे अपशकून घडलं. एक सांगू घडो आपण जातो. तर मला म्हणायचं तुला कोण पोरगी देते, कोण हवं म्हणते, कुठे पाहिजे? काही कमी नाही. अरे कोण देते तुला नागपुरात? गंगा जमनावर. हलकटा. गाऊ आपण इज्जतदार कास्तकार माणसं तिथली मुलगी बघायची. शेतीतले काम करायला लागते, बैलाला पाणी भरायला लागते. अशी राहते रंगी बेरंगी. हप. जा. रामजी चाललो. हो, निकम साहेब नमस्कार. मुलाची मती बिघडली. मी तर विचार केला 5 पैसे नको, पण पोरगा नाही. मला असं वाटलं की तुम्ही एकही पैसा मागणार नाही मला कारण नको पाहिजे तुमचे 5 पैसे. आणि या 50,000ची गरज तुमच्यासारख्याला नाही, माझ्यासारख्या गरीबाला आहे. कारण मनुष्य किंवा मुलगा संगतीमुळे बिघडला जातो. आता माझा काय अधिकार नाही. चलतो. राम राम. एखादा मिळेल कोणी देऊन द्या म्हणून. बरं राम राम जातो. तिकडे तिकडे हा हुंडीचा जमाना आला. बाबाण्याकडे भाऊ तिकडे तिकडे हा हुंडीचा जमाना आला. पैशासाठी आठवण ती जसा बैल बाजार झाला ती. अजित तो बैलाचा बाजार मला पण मानवानीकडे नीती सोडली. पैसाच पाहिजे. अरे भोपळ्याला हुंडीत मागते. हो. लग्नाला हुंडीत मागते. एकाच पण नाही मागते. तब्येत खरी वाचेल नाही त्यासाठी. तनाची झोपडी, खरी नाही तनाची झोपडी, पण राहतो म्हणती माडीवर. भीक मागून लग्न करते सरावते दुसऱ्याच्या भाडीवर. तोंड सांभाळून मला. आम्ही भीक मागणार नाही, आम्ही भाड मागणार नाही. मला भीक मागे आणून नाही म्हटलं मी. मग काय म्हणून राहिलं? जगाची जगरुडी होऊन बसली आहे ते उदाहरण मी तुमच्या समोर ठेवलं. आम्ही भीक नाही मागणार. मागून तर पैशाची मागू. ते झालाय का? पैसे मागणे म्हणजे भीक मागणे, पैसे मागणे म्हणजे भाड मागणे. बरं राम राम जातो आम्ही. चाललो आम्ही. थोड़ा सा प्यार हुआ है, थोड़ा सा प्यार हुआ है, थोड़ा है बाकी. थोड़ा सा प्यार हुआ है, थोड़ा है बाकी. हम तो दिल दे चुके हैं, हम तो दिल दे चुके हैं, बस तेरी हाँ है बाकी. थोड़ा सा प्यार हुआ है, थोड़ा है बाकी. थोड़ा सा प्यार हुआ है, थोड़ा है बाकी. बोला. अरे का थोडासा प्यार हुआ है म्हणजे तू त्याच्याशी प्यार केला का? हे झालाय का? ते गाण्याचे बोल आहेत. बोलत का ते काहीतरी बोलतात. प्यार हुआ है म्हणजे म्हणलं प्यार तर नाही केलं तुम्ही का म्हणतो? बोला लवकर. डोक्यावर भार बघाया, डोक्यावर भार बघाया, लाडक्या मुलीचा. डोक्यावर भार बघाया, लाडक्या मुलीचा. डोक्यावर भार बघाया, डोक्यावर भार बघाया, लाडक्या मुलीचा. डोक्यावर भार बघाया, लाडक्या मुलीचा.
एक माझी लालाची छाया या करी तू सध्यावर करा काही दया बरं नमस्कार निकम साहेब चलतो. देशमुख साहेब तुम्ही समजदार माणसा शिक्षित माणसा त्यातल्या त्यात या पैशाकडे नको पाहावं मुलाचा मला पैसे नको पाहिजे होते परंतु आता मुलगा म्हणते नाही तर मी काय करू. तुमच्या मुलीचं लग्न त्याच्याशी होणार आहे मला काही चालत ऑटो सुटून जाईल हे ऑटो सुरू झाले का रे. बरं चलतो. मला पुष्कळ गावचे वर मागण्यासाठी आले बाबाजी बाबा मला पुष्कळ गावच्या मुला मागण्यासाठी आले बाबा पण त्यासाठी वापस केले बाबाजी या मुलीसाठी माझं लग्न नाही जुळत बाबा या मुलाला वापस नका जाऊ द्या बाबा नका वापस जाऊ द्या त्यांना तुम्ही बोलवा. मला खुशी नाही विता आलेला वर माझ्या घरून वापस जा पण पैशाचं काम पैसा करते ते 50,000 रुपये मागतात आपण कुठून द्यायचे त्यांना 50,000 पुरे करायच्या डाके बाळाचे नाही. परमेश्वराने जो जीव जन्माला घातला त्याचं एक ना एकदा लग्न जरूर होईल. आता भीड होणार बाबा पण या मुलाला वापस नका जाऊ द्या त्यांना होकार द्या 20-50,000 देते म्हणा आणि बोवल्या येऊ द्या म्हणा आपल्या 50,000 रुपये घ्या म्हणा पण या मुला हो बाबा पण वापस नका जाऊ द्या बाबा. होकार दिल्यानंतर पैसा आणा कुठून आणता बेटा. आपल्या दोस्ता मित्रा करून कर्ज काढा बाबा पण या मुलाला वापस नका पाठवा तुम्ही बाबा. कोण कोणाचे दोस्त कोण कोणाची मित्रता कामाने ज्याचं त्याला सांभाळावं लागतं बेटा. जो पैसे देणारा व्यक्ती आहे तो त्या घेणाराची कॅपॅसिटी पाहते की माझे पैसे देईन कशाला आता जर कॅपॅसिटी आहे तरच तो पैसा देतो. या गरीबाला कोण पैसा देईल बेटा. बोलवा बाबा त्यांना होकार द्या बोलवा 50,000 देते मला पण नवरदेव बोलल्या येऊ द्या म्हणा. ठीक आहे तू एक शिक्षित मुलगी आहे आणि तुला अनपढ बाप तुझं नाव ऐकलं म्हणजे हे माझं बरोबर नाही. प्रमाणे मी त्यांना होकार देतो. आहा देशमुख साहेब. अरे बाबा गाडी येण्याकरता एक ठीक आहे ठीक आहे मंजूर आहे 50,000 रुपये या येऊ का या अरे धनाच्या धनाच्यासाठी सोडतो कसा धनाच्या धनाच्यासाठी सोडतो कसा मानसा
पैसे केव्हा देणार? पैसे आता मिळणार नाही पण तुम्हाला कधी पण ज्यावेळी तुमचा मुलगा नवरदेव म्हणून आमच्या मंडपामध्ये बरं मंडपात आल्यानंतर गोळ्यावर झाला मग बरं इकडे लग्न लागलं की पैसे म्हणून घेऊ. काय अरे बापरे असं नाही होणार. मंगल लास्टचे व्हायच्या पहिले पैसे निघले तर बरं नाही तर उठून बरं. मंगल अष्टके होण्याच्या पहिले पैसे नाही पहिले त्याच्यानंतर लग्न लावा. हा बरं ठीक आहे ठीक आहे नाही तर तुम्हाला इकडे पैसे घ्या इकडे लग्न लावा. ते तुला नाही तर काम साधून घेतलं म्हणजे मी काय करणार आहोत? ठीक आहे मंजूर आम्हाला म्हणलं जेव्हा मंदिरामध्ये चाल हा श्रीमान चांगलं रात भरत करून टाकून नाही का रात्रभर लग्न होते का? बाकी नवीन नाही ना. आपल्या विचार अबे कमीत कमी गरीबाचं पाहा लागते आपल्याला काही होत नाही. बरं बरं त्यांच्या मताप्रमाणे घ्यायला लागेल. त्याच्या मताने आपण असं करू 26 जानेवारी करू. बरं काय हरकत नाही. आता 19 तारीख आहे. 6 दिवस घेऊन बरं 26 जानेवारी चालेल ना तुम्हाला? आता येते 26 जानेवारी 26 जानेवारी कुठून करायचं लग्न नागपुरातून फिटपेट ठीक आहे मंजूर आहे आम्हाला. भोसले मंगल करायला हो सायंकाळचं गोंधळी लग्न काढून टाका. सायंकाळी जमणार. अरे सायंकाळी म्हणजे काय ले गोंधळाचं लग्न करते गोंधळाचं नाही त्याला गोंधळी म्हणतात. सायंकाळीचे लग्न होतं. सायंकाळी लग्न लावतील जेवतील मुक्तील झोपायला पोहोचत आहे. मग घरी साडेपाच दिवस थंडीचा वेळ आहे. थंडीचा विचार कसा काय अरे सकाळचं लग्न घ्या जेवतील खावतील जाऊन मध्ये आपल्या गावात हे बरोबर आहे म्हणजे घटी 9:30 साडेनऊचं लग्न 26 जानेवारीला सकाळी 9:30 लग्न. सर्वांना सुट्टी राहते. हा सुट्टी राहते. रविवारचे दिन आहे. चांगलं योग्य लग्न होतं. बरं नमस्कार. नमस्कार बोलण्या चालण्या आपण ठीक आहे. होते त्या काय बोलण्यात चाललं सोरीचं काम आणि तुम्ही आपल्या व्यवस्थित या आम्ही आपल्या व्यवस्थित या. बोला नमस्कार. नमस्कार पत्रिका होते. मी जुन्या पद्धतीनुसार लोकांना अक्षी देऊन देतो. अक्षिदा? पायनी बऱ्या अक्षिदा काम करतो. बरं काय हरकत अक्षिदा देऊन दे. वाजेवाला ठरवून घे. आणि त्या कलाबाईला घेऊन ये. वाजेवाला 1 रुपया देतो. जास्त पैसे द्यायचे नाही. 10 रुपये देते. चलो आल्याशिवाय आनंदा नको रे बाहेर. पण एक गोष्ट खरी काय सकाळचं 9:30 लग्न आहे. माझा सासरा आहे घरी. ऐकून या. माझा सासरा आहे घरी. खाण्यापिण्याची व्यवस्था जमणार नाही. आपल्या सगळ्यांमध्ये एक मात्र घरी येऊन म्हणजे भलकाच बोलशी का मागं हो म्हणतात. जास्त करशील आमच्या घेऊन आमच्या घरी येऊन सगळे आम्हाला मागा पाय आली का तू पाय मांग भावाच्या नसात पाय मांग भाव लमच्या बुटक्या. अरे पण का म्हणलो अरे बोलण्याची पद्धत आहे का? हे सांग मांग भाव पुन्हा मांग भाव म्हणते तसं वाजेवाले पण नाही नाही चांगलं बोलायचं शिक. अमित कमरे काय नाही म्हणतो रे मांग भाव. अरे काऊन उमजवून देऊ का याला समजत? अरे तसं बोलावं लागत नाही. बँड मास्तर म्हणावं लागतं. बँड मास्तर म्हणण्याचं अच्छा भैया गान मास्तर माझ्या खाली आहे का? काऊन तुला पाठवला का? तुम्ही का मोठी अरे तू म्हणतो माझ्या खाली आहे का? मी म्हणलं तू बातमेला तुला लग्न तारीख 26 जानेवारी याच महिना. अरे राम राम 26 तारीखचा फुल आहे रे भाऊ. फुल आहे फुल करून फुल म्हणजे वर्ग तिथे पाडून ना लोकांचे ऑर्डर घेतल्या तर जोडे खाऊ का? पुढे गावात राहायचं आहे ना तर विचार बाजार का नाही तर महाबाप मोठा खतरनाक आहे त्याची काही लावून शकतो बरं बरं ठीक आहे. 5 माणसं जमा करा जमती. पण ठोवायला नाही पाहिजे. अगं ते माझ्या नाही 5 माणसाचे पैसे किती घेशील? अरे 5 माणसाचे का जास्त घ्यायचे आहे? गावचा संबंध आहे आणि या गावामध्ये आम्हाला राहावं लागतं आणि तुम्ही साधी खर्चे जास्त नाही. 5 माणसाचे 1500 रुपये देशील भाऊ. किती? 1500.
अरे कोण्या दिवशी तुम्हाला येतो नाही म्हणून. हे बापू टाइम खपते हे लग्नाची वेळ आली म्हणजे आमच्या इथलं लहानसा पोट्टा घरी राहत नाही गुलगुले बाजूला येणार दोघं मान भाऊ सच्ची यार खूप खूप तुमच्या बाबाला जन्म दिला मग तुमचं सीजन आलं लहानचं पोट्टही कमी लागून जाते लागते का नाही सिरी पोटातलं नसेल लागत माझा ठरवण्याचं थोबाला ती 500 1500 ना 50 काय तुला 1500 लागला माझा 1 रुपया लवकर येऊन जा. थांब 1500 रुपये म्हणजे माझ्या ठरलं आणि 1 रुपया मला देऊन राहिला एक काम करा मला देण्यापेक्षा घरी ने आणि सुटकेस मध्ये ठेवशील आणि ज्या दिवशी तुला बाप मरा नाही त्याच्या असा कपाळावर अरे पण काऊन 1500 माझ्या ठरला कमीत कमी 500 रुपये अडवान असतील तर माझ्या इथे ना तर दुसरे वाजेवाले पाय आमचं भूक मारू लागलं असं का हो म्हणते म्हणजे आपल्या बाबाच्या कपाळाला तालुक्या तात्कडाला हे काढून आला काऊन काऊन तुझ्या थापड्या वाजवते काऊन कोणती खुशी आली मी तुला काऊन रुपया लावलेलं काऊन ह्या रुपया केव्हा लागते जेव्हा माणूस मरते आणि शिरीवर ठेवताना घाटावर येते तेव्हा रुपया लावा लागते तसं लावला का मी राहू दे गाय की लावायची खटखट करशील बरं मी ठेवला रुपया ज्या वरील ज्या तुला आठवण आठवण येते ना नाहीये तर एक लावू केव्हा मरणार आहोत बाबा कोण्या दिवशी मरणार हे माहित नाही बरं या शहाण्या माणसाकडे गेलो मी अचानक आणि हा रुपया जरी कपडाला दिसला हे लोक काय म्हणतील काय म्हणतील हे घाटावरचं भूतवे म्हणतील हा ना? 500 रुपये दे म्हणजे निघाला किती म्हणे 80 पुढे 1000 रुपये मोठे लग्न जे आहेत ना 1000 रुपये पूर्ण देऊन बाकी राहिले आपल्याकडे ठेवून ये म्हणता पुढे 1000 देतो 500 राहतील 500 बरं एक काम सकाळी 9:30 जेवणा खाण्याची सोय दुपारची खाली नाही पैसे देतो
माझा मुलगा, याला तू नवरदेव हरत वगैरे लावून ठेव आणि सजवून ठेवा. मी काही हैराच्या सामानाला ते घेऊन येतो. तू आपल्या तयारीत लागून जा. बरं कलाबाई घरात चाल. मला करणं लग्नाची तारीख जवळ आली, पैशाच्या तंबुरीमध्ये लागलं नाही. मुलीच्या कानात ते डोक्यात असतो. बेटा छाया 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 ग छाया. बाबा मला कशाला दिला बाबाजी. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना होकार दिला. 50,000 कमांतर केले. पण लग्नाची तारीख जवळ आली, आपण पैसे घेता जोडीने लागला गेला. त्यातल्या त्यात त्यांनी बोलून दाखविलं, पहिले मंडपात आल्यावर पैसे घेऊ, त्याच्यानंतर लग्नाला अन्यथा नवरदेव वापस नेऊ. हो बाबा. ठीक आहे, तू घरच्या धन काम धंद्यात लाग बेटा. घरचे काम धंदे थांबा, मी दोस्ता मित्राकडे जाऊन पैसे देतात जोडीला. बाबा असे काय तुमचे घनिष्ठ संबंधित मित्र आहेत बाबा, त्यांच्याकडे जा बाबा आणि पैसे घेऊन या बाबा. मी ना आरती मध्ये जमा केले होते ते पैसे मी काढून घेते बाबा. ठीक आहे बेटा. हो, घरचे काम धंदे थांबा. हो बाबा. मी तो मित्राकडनं. अरे मामीजी घरी आहे? बोला. नमस्कार. नमस्कार जी. बोला, कसं काय न केलं? गरीबाचं कोणाच कारणात जाऊ येणार नाही. सांगा. त्यातल्या त्या येत्या 26 तारखेला माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे. लग्न आहे का? बरं, ठीक आहे. आणि त्या कारणात मी तुमच्याकडे आलेला आहोत. पत्रिका घेऊ. पत्रिका येईल, त्याच्याविषयी अर्पण करा. तुम्हाला पत्रिका जरूर येईल. बरं, ठीक आहे. पण त्यातल्या त्यात मी आधी एका कामाकरता तुमच्याकडे आलेलो आहोत. असं कोणतं काम केलं बा? आता हार्दिक माझी परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे. तरी पण नवरदेवाकडल्या लोकांनी आम्हाला 50,000 रुपयाची मागणी केली. होऊन ना म्हणून अच्छा. पता चालू आहे. त्याने मागितली. आता वास्तव मी देऊ शकत नाही. या कार्याला माझा पूर्णपणे नाकार होता. पण मुलीच्या म्हणण्याप्रमाणे होकार द्यावा लागला. मुलीचं मत पडलं की दोस्ता मित्राकडनं पैसा गोळा करून हे कार्य शेतात ठेवू, तुमच्या डोक्याचा भार कमी होईल. आज तिचंही बरोबरच आहे. म्हणून मी त्याकरता तुमच्याकडे आलेला आहोत. मला 50,000 रुपयाची मदत करा म्हटलं पाहुणे साहेब. 50,000ची. सामान्यात तुमचे पैसे पाच थेट करून मिळतील. ठीक आहे ना, याच्या पहिले करून साहेब पहिले आले असते तुम्ही 50,000 साथ नेले असते. पण आज का बिघडलं? आज म्हणजे मी हे सगळं खरीदून आला सामान वजनाचं. कमीत कमी 25 25 नाही, फक्त 10,000 तरी 10 रुपये तुझ्या जातात. ते राहू द्या, ते तुम्हाला नाही पुरत. म्हणजे तुम्हाला माहित आहे. देने वाले किसी को गरीबी न दे, कि मौत दे दे मगर बदनसीबी न दे. देने वाले किसी को गरीबी न दे, मौत दे दे मगर बदनसीबी न दे. देने वाले किसी को गरीबी न दे. कर्तव्य आहे बाबा आपल्यासारख्याच. हो बाबा. बेटा, या गरीबाची हाक कोणाच्या कानावरती जाते? आजकाल जिकडे तिकडे कागदाचे घोडे नसतात. ज्याच्याजवळ पैसा त्याची इज्जत. या गरीबाला कोण विचारते? बाबा, ज्यावेळेस नवरदेव बोलणार येतील, तुम्हाला 50,000 रुपये मागतील, त्यावेळेस मी टेप आणि टेप मध्ये कॅसेट टेप करीन त्याची बोल भाषा आणि ती पोलीस स्टेशनला घेऊन जाईल. नाही बेटा, नाही. आपण एवढं दूर जायचं नाही. आपली हाक कोणाच्या कानावरती जाणार नाही. आपलं गहणं कोणी ऐकणार नाही बेटा. आपण गरीब माणसं आजपर्यंत पोलीस स्टेशन पाहिलं नाही आणि याच्या पुढेही पाहत नाही. एवढं दूर आपण नाही जायचं. बाबा, असं केल्या पडता जमणार नाही बाबा. काय तर तुमच्या कुणाले पट्टा लागेल बाबा. तुमच्या डोक्यातली टोपी खाली पडेल बाबा. बेटा, तुझं राजन नुकता पाहू माझे होते ठाकूर पण ठीक आहे. तू म्हणते तेच करू. पण मला एक युक्ती सुचली. तू निर्भय आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काही काळजी करायचं काम नाही. मुलीच्या लग्नाचा विषय काही का? हो, लग्न तुमच्याकडे 26 तारखेला पत्रिका मिळाली. मला 50,000 रुपयाची मदत करा म्हटलं. फोन करून साहेबजी 50,000. 1-2 दिवसाच्या अगोदराकडे येते तर तुम्हाला 50,000 दिले असते. आता एकही पैसा नाही. 25,000 अजून 5,000
माझ्या कार्याला 26 तारखेला तुम्ही हजर राहणं जरुरी आहे. मला कोणतंही काम असेल, जरी काम असेल तरी पण ते आपलं काम सोडून माझ्या मंडपात हजर राहा. ठीक आहे, राहील मी. राहिली गोष्ट 50,000ची, कारण मी त्यांच्याशी बोलून टाकलेलं आहे. आधी तुमच्याकडे पहिले पैसे देऊ, त्याच्यानंतर लग्न लावू. ते पहिले पैसे मागणारच आहे. मग तुम्ही देणार कुठून? तोच प्रश्न आहे. ते सांगून राहिले तुम्हाला. तरी पण त्यांच्या पायापोटी लागेल, त्यांच्या चरणावर डोकं ठेवीन. होऊ शकते कदाचित त्यांच्या पोटात ते उत्पन्न झाली, नंतर पैसे देईल बोलील मी. आणि दया जर उत्पन्न झाली ते जरूर लग्न लावतील. होऊ शकते समजदार असतील. आणि जरी करता लग्न नाही लावलं समजा, मग त्यावेळेस मी तुम्हाला बोलवीन. आणि बोलवल्यानंतर 50,000 रुपये पाहिजे तुम्हाला. नको द्या पैसे, पैसे द्यायचे नाही, पण त्यांच्या समक्ष हो म्हणायचं एवढं बोलायचं. मी पैसे हातमध्ये आणले नाही, आता 15 मिनिटात जाऊन बँकेमधून पैसे आणून पैसे देतो. असं म्हणजे काही खोटं खाटं करा. दोघी लग्नाचं माणसं असतील जरूर उठतील, असं नाही. पण बँकेत न जाताना पोलीस स्टेशनला जा आणि पोलीस या ठिकाणी उपस्थित करा. माझा गरीबाचं एवढं काम होतं. ठीक आहे, तुमचं एवढं मी नक्की काम करेल. तुम्ही निर्भर राहा, काही फिकर करा. बरं, नमस्कार. श्रीमान रमेशजी मेट्रो आहे, एक ट्रक आणि एक मारुती कार. कोणी ट्रक्स मध्ये बसा, कोणी मिठाडो मध्ये बसा आणि पुढे माझे पैदल चला. ते मुसद्दी माणसं म्हातारे तुझ्या लग्नाला आले, ते पैदल येतील. अबे ट्रक मध्ये तलच ठेवू, तंतर गाद्या टाकू आणि शहाणे माणसांना बसवू. ठीक आहे, चला पुढे आपल्या तर माणसं नाही. बरं, वाजेवाले आले का? अरे हो ना, वाजेवाले आले ना. केव्हापासून एवढं बसलो. माणसं मोठी 5 माणसं. 1 2 3 4 गुरगुरेवाला. माझ्या चालू करा. चाला रे बाबा, नवर देवाला उचला बरं. काय मेलो का? अरे म्हटलं कड्यावरती घ्या. चालू करा, चालू करा. भाड्याच्या पहिला वाजून नाही लागला. वाजा कोणता वाजा? ह्या नाही तर कोणता वाजा? अरे जपानी तर